राज्यात दिवसागणिक उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत। महाराष्ट्रातल्या अनेक भागात पारा 35 ते 40 अंशांच्या वर गेलाय। त्यामुळे अंगाची लाही होताना आपल्याला जाणवते। गेल्या 2 महिन्यात उष्माघाताच्या 184 रुग्णांची नोंद झाली आहे। हवामान विभागाने 2 दिवस उष्णतेच्या लाटेचाही अंदाज वर्तवलाय। त्यामुळे मुंबईतलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थान आणि गुजरातमधून उष्ण वारं येत आहे। त्यातच अवकाळी पावसाचं प्रमाण कमी झालंय। त्यामुळे उष्म्यात वाढ झालेली आहे। पुढच्या 3 दिवसात तापमान चढच राहणार आहे। त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान सोलापुरामध्ये रविवारी सर्वाधिक 43.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे। सोलापूर खालोखाल महाराष्ट्रात जळगाव 42.2 अंश सेल्सिअस, मोहोळ 42.5 अंश सेल्सिअस, नांदेड 42.4 अंश सेल्सिअस, सांगली 41 अंश सेल्सिअस, सातारा 40.5 अंश सेल्सिअस असं तापमान होतं। अशा उन्हाच्या कडाक्यात विदर्भ आणि मराठवाड्यात लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त होती आहे। शक्यतो उन्हाच्या वेळा बाहेर पडणं टाळा असं आवाहन केलं जात आहे। उन्हात बाहेर फिरताना टोपी किंवा स्कार्फ, गॉगल आणि पाण्याची बाटली जवळ ठेवावी, कारण आतापर्यंत उष्माघाताच्या 184 रुग्णांची नोंद झाली आहे। सर्वाधिक 20 रुग्ण धुळे जिल्ह्यातले आहेत, तर त्या खालोखाल ठाण्यातही उष्माघातामुळे 19 जण अत्यवस्थ झालेत। त्यामुळे या तळपत्या उन्हात भरपूर पाणी प्या असा सल्ला डॉक्टर्स सुद्धा देत आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।